गुड मॉर्निंग, जय शिवराय. आजची सकाळ, रविवार, तारीख 1 मार्च. चालू आहे गाडीची धुलाई चालू आहे. आमचा प्रवास आता आमच्यासोबत आज एक नवीनच वाहन आहे, तो टेम्पो. हाय करा बच्चा पाटी, हाय करा, हाय करा. आजचा प्रवास आम्ही टेम्पोने करणार आहोत. ड्रायव्हर चेंज झालेला आहे. आमच्या टेम्पोचे नवीन ड्रायव्हर आलेले आहे. गाडी घाबरलेली आहे. गाडी हेवी ड्रायव्हर चालू झालेला आहे. टाटा बाय बाय, टाटा. अशा पद्धतीने आम्ही अशोक लेलँड टेम्पोला टाटा करून जव्हार तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणी, मित्रांनो, जव्हार तालुका पालघरमधील एक अत्यंत निसर्गरम्य ठिकाणांनी संपन्न झालेला असा आहे. त्याची झलक तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच मिळणार आहे. दोघी जणी जाऊन निवडून काढून आणल्यात पोरं आणि महाराजांसाठी फुलं. या फुलांवरून मला फुलांचा अपूर्वाई या प्रवास वर्णनातील एक किस्सा आठवतो. ते म्हणतात, गाडीने लांबच्या प्रवासाला निघालं की खिडकीतून मागे पडणारी झाडं आणि समोरून धावून येणारा रस्ता बघण्यात एक वेगळीच नशा असते. प्रवासात कुठे पोहोचायचं यापेक्षा कसे पोहोचतोय याला जास्त महत्त्व असतं. वाटेत लागणाऱ्या चहाच्या टपऱ्या आणि तिथला तो कडक वाफाळलेला चहा आणि अनोळखी लोकांशी होणाऱ्या 2 मिनिटांचा गप्पा हाच तर खऱ्या प्रवासाचा मसाला आहे. हायवेवर गाडी सुसा सुटली की वाटतं आयुष्याची सगळी ओझी मागे सुटली आहेत आणि आपण फक्त वाऱ्याच्या वेगाशीच स्पर्धा करतोय. अशा पद्धतीने आम्ही हायवे मार्ग सोडून गावच्या रस्त्याला प्रवास केला असता आम्हाला होळीचा टोल मिळाला. होळीची मजा. ए, कसला टोल होळीचा? इकडे व्हिडिओ मध्ये सांग. किती आहेत तुम्ही? किती जण आहेत? 10 जण आहेत. बाकीचे दिसत नाही. थोडं सांगायचं ना पहिला, माझ्या टिका लावायचा. हा, हे होळीचा टोल घेत आहेत. हा, धर धर धर. सांगायचा होळीचा टोल द्या आम्हाला, सांगायचा. चला टाटा बाय. वाटेतील होळीचा टोल घेण्यासाठी उभ्या असलेल्या चिमुकल्यांना टाटा बाय करून आम्ही आमचं पुढचं डेस्टिनेशन असलेल्या भूपतगड तालुका जव्हार याच्या दिशेने निघालो. तेच रस्त्याचा हा मनमोहक नजारा आपण बघू शकता. प्रवास करत असताना आपल्याला हा जो निसर्गरम्य आणि झाडाझुडपांचा जो आपल्याला आनंद भेटतो त्याची मजा काही औरच आहे. ट्रॅकला सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी आणि आता आम्ही चाललो ट्रॅकिंगला. दादा, कुठला गड आहे? भूपतगडावरती आम्ही आता पोहोचलेलो आहोत आणि प्रवासी डोंगर किल्ल्यांचे आणि आमची छोटीशी टीम. आज आमच्यापैकी बरेचसे कमी आहेत, बरेचसे आहेत सुद्धा. 12चे कमी आहेत, 13चे सगळे आलेले आहेत. 13-14 सगळे आले. ही आली हिरोईन. यो बघा डोंगरवरती बसलाय आणि यो अशा प्रकारे आम्ही वाट चुकलो होतो. आम्ही या दिशेने जात होतो, पण आम्हाला मग काही महिला भेटल्या. त्यांनी सांगितलं का आपल्याला ह्या बाजून दिशेने जायचंय आणि आम्हाला त्या वाटोड्या म्हणून सोबत घेऊन जातात. बोले चला आम्ही तुम्हाला दाखवतो. संजोग विचारपूस करतोय काय हाय काय नाही. लावण्यांनी पाठ पकडली आहे. होय, पुरात आम्ही चाललो त्या दिशेने. हो, या लवकर. चला. कोणाची? हा, ते दगडावरती बाजूला ठेवलेली तीच ना? हा, ती मी त्याचा व्हिडिओ घेतला. हा, सीतेची पावलं.
तुम्हाला इकडचा इन्कम सोर्स कसं काय इकडे म्हणजे का रोजगार इकडे हा म्हणजे पुन्हा सरकार देतो रोजगारामध्ये सर्वांनी घरं बांधा घेतले ना आजकाल हा मग इकडे भेटली ना घरकुल भेटली ते सर हे रोजगारामध्ये खड्डे खड्डे हा पाणी अडवा पाणी जिरवा हा हे केले ते खड्डे तेव्हा त्याच्यावर खड्डे केले ते आणि वरती जे झाडं लावलीत ना ती कशी म्हणजे आता ते जो किल्ला आहे ना तर तुमच्या अंडरमध्ये कोणत्या मालकी येतो की सरकारच आहे ओके हा हे पाणी अडवा पाणी जिरवाच्या संकल्पनेमध्ये ह्यांनी केलेले हे खड्डे आहेत. हे सगळे खड्डे त्यांनी हो हे बघा करते भाऊ हा. हे आता खरं यार जातात ते पण आपल्यासाठी खास सोबत येत आहेत. अच्छा धन्यवाद. धन्यवाद मंडळ आपले आभारी आहे. सरकारचे आले ना ते एकच वाटला भेटत असेल ना तो पण महाग झालाय खूप सबसिडी सबसिडी काही नाही रॉकेट इकडे आता दिसत पण नाही डिझेलचा आणि रॉकेटचा रेट एकच झाला एक अजून आंबा ना आंबा बोलतोय ना आम्हाला काजू भेटले आंबे आहेत आंबे आंबे बोलले आंबे यांचे आंबे आणि आमचे काजू आणि ओय डोलीवर बसलाय डोल्या खाली उतर नाही गौरी राहिली मागे अच्छा मित्रांनो जव्हारपासून हा किल्ला साधारण ते 17 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. जव्हारहून झाप या गावाला जावे लागते. तिथून जवळच असलेल्या चिंचवाडी गावातून गडाची चढाई सुरू होते. ट्रेकची श्रेणी हा ट्रेक तसा सोपा आणि इझी प्रकारातला असून चिंचवाडीतून गडाच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी साधारणतः 30 ते 45 मिनिट एवढा वेळ लागतो. त्यावरती यायला इथून रस्ता सुद्धा आहे. असा रस्ता पुढे जातो आणि एंट्री वाटतात गडाचे. इथून मंडळी पुढे सरकली आहे आणि काही मंडळी मागे राहिली आहे. आता गडाचे काही अवशेष आहेत ते बघा. सलीला जायाचा ना जायाचा सलीला 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 जायाचा ना जायाचा सलीला. ही चालत येण्याची आमच्या लावण्याची क्रिएटिव्हिटी आहे. जव्हार जवळील भूपतगड हा एक ऐतिहासिक गिरदुर्ग असून तो पालघर जिल्ह्यातील तसेच मुंबई, नाशिक व इतरही आजूबाजूच्या परिसरातील ट्रेकर्ससाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. हा एक गिरिदुर्ग म्हणजेच डोंगरी किल्ला असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची साधारणपणे 1600 फूट एवढी आहे. हा किल्ला जव्हार राज्याची पहिली राजधानी होता. अखिल भारतीय आगरी संघटनेचे अध्यक्ष म्हणून आम्ही याचा जाहीर सत्कार करतो आणि त्यांना पुष्पगुच्छ आणि हे पद आज असे अध्यक्ष होणे नाही. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत.
आम्ही त्यांनी घेतली नाही. उमेश साहेबांना दिलं होतं पण त्यांचं- भांडून त्यांचं- खूप राजकारण करून पेपर इथे घेतलं आणि पुढे आलं. त्यांचं आहे ते द्या झालं माझी आम्हाला. तर्फे स्वीकारून घेतलं आम्हाला नायलाच येणं द्या झाला. आपल्या ट्रेकर्स टीममध्ये कोणीतरी एक असा हागरी टीमचा सदस्य असतोच. तो आपल्यासाठी नवा नसतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ट्रेक थोड्या वेळ का होईना थांबवावा लागतो. अशा हागरी संघटनेच्या अध्यक्षपद बहाल झाल्यामुळे विलास भाऊचा चेहरा आनंदाने फुलून गेला. शेवटी का फुलणार नाही, त्यांच्या आणि त्यांच्या सदस्यांच्या एवढ्या वर्षाच्या मेहनतीचं फळ होतं ते. काय बोलतात ते? अर्धांगिनी ह्या कलकट मलकट कामाला बलकट अशा आम्ही जोनाला काही सदैव आमच्या आणि आमच्या तेलकट पुढे आहेत, काही आमचं ओझं व्हायला तयार असतात. त्यांच्या तेलकट बलकट आहेत, आमच्या मलकट तिकडे पुढे आहेत. त्यांचं काय चाललंय ते आम्हालाच माहित नाही. धावतायत का चालतायत. कळकट असो, बळकट असो, तेलकट असो की तूपकट असो, शेवटी बायको म्हटलं की कटकट हा शब्द आलाच, नाही का? असू द्या. गडाला उत्तर आणि दक्षिण असे 2 प्रमुख द्वार आहेत. छत्रपती शंभू महाराज की जय भवानी, जय भवानी, मां पार्वती पते, हर 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 हर. किल्ला कितीही मोठा असू द्या, तो सर करून आल्यानंतर जो आनंद मनाला डोळ्याला पारणे फिटवणारा असतो तो काही वेगळाच असतो आणि तो अमूल्य असतो. त्यामुळेच आमच्या सवंगड्यांनी इथे पोहोचल्यानंतर जयघोष देऊन वातावरण प्रफुल्लित केले. डहाणू आणि सोपारा बंदरातून येणारा माल नाशिकच्या बाजारपेठेत नेण्यासाठी जो जुना व्यापारी मार्ग होता त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सन 1672 मध्ये आपल्या स्वराज्यात सामील केला होता. गडावर प्रवेश केल्यानंतर आपल्याला म्हसोबाची मूर्त आणि हनुमानाची मूर्त पाहायला मिळते. सोबतच अशा पद्धतीने बांधलेली त्यावेळीची तटबंदी पाहायला मिळते आणि त्यावेळेस पाणी पिण्याकरिता असलेली कातळ कोरीव पाण्याची टाकी सुद्धा आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, देव करो आणि असा प्रसंग कोणत्याही ट्रेकरच्या नशिबात येऊ नये. आधीच तुम्हाला बरेच ठिकाणं गाठायची असताना तुम्हाला मध्येच वाटेत एका पट्टीच्या ड्रायव्हरकडून असे तुकपट्टीचे काम झाल्याने आम्हाला गाडी थांबवून रस्त्यात विश्रांती करण्याची पाळी आली. हे तर चालतच असते, हा तर एक भाग आहे. पण मित्रांनो, गडावर पिण्याच्या पाण्याची किंवा राहण्याची सोय नाही, त्यामुळे सोबत येताना स्वतःसोबत पुरेसे पाणी आणि खाद्यपदार्थ घेऊन यावे. गडाला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. आता जी गाडी अटकली होती त्यामध्ये जे मोलाचं सहकार्य होतं ते सुपटे ड्रायव्हरचं होतं. तर आम्ही तुमची जरा काय वाटतं आता तुम्हाला जाहीर सत्कार करा मला ड्रायव्हर बद्दल मला काही फरक नाही पडत. तुपट ड्रायव्हर पैसे तुला तरी आपण ड्रायव्हरला कामाला देऊ शकतो एवढी आहे. धन्यवाद. आणि आता नवीन ड्रायव्हरचा सत्कार करा. हेच ते ड्रायव्हर आहे ज्यांनी गाडी खड्ड्यातली गाडी बाहेर काढली. रस्त्यातून प्रवाहातून बाहेर काढली. पाटा पूर्ण खाली घासत होता उचलून काढलं तर त्यांचा आम्ही खूप छान. धन्यवाद. ते लावून घेतो. मित्रांनो, आता आपण जव्हार येथील जय विलास पॅलेस येथे पोहोचलेलो आहे. हा राजवाडा सन 1940 मध्ये बांधण्यात आलेला आहे. आता आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आणि आजचं मुख्य आकर्षणाचा बिंदू असलेला कालमांडवी धबधबा बघायचा असल्यामुळे आम्ही जव्हार वसून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर असलेला काळमांडवी धबधबा हा त्याच्या निसर्ग रचनेमुळे पर्यटकाचे मुख्य आकर्षण केंद्र झालेले आहे. त्यामुळे आम्ही किल्ल्यावर जास्त वेळ न घालवता तात्काळ काळमांडवी धबधब्याच्या दिशेने रवाना झालो. जव्हारवरून काळमांडवी धबधब्याला कसं जायचं याचा आपल्याला विचार आला असताच जव्हार शहरातून काळमांडवी धबधब्याला जाण्यासाठी रस्ता मार्ग असेल तर जव्हार बसस्थानकापासून जव्हार कौलाळे झाप रोडने जावे लागते. हे अंतर साधारणतः 8 किलोमीटर असून स्वतःच्या गाडीने किंवा रिक्षाने 15 ते 20 मिनिटात पोहोचता येते. या धबधब्याला काळशेती नदीचे पाणी येते. नदीचा उगम प्रामुख्याने जव्हार परिसरातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये होतो.
मुख्य रस्त्यापासून धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा छोटा पण पायऱ्यात सारखा उतरणीचा ट्रेक करावा लागतो. काळमांडवी धबधब्याचे वैशिष्ट्य म्हटल्यास हा धबधबा बारमाही या प्रवाहाचा असून इथे वर्षभर म्हणजे 12 महिने त्यात प्रभाव सुरू असतो. त्यामुळे इथे उन्हाळ्यातही पर्यटकांची कायम गर्दी असते. धबधब्यात खोल डोह आणि स्तर असल्यामुळे हा धबधबा सुमारे 100 मीटर खोल दरीत कोसळतो. पाण्याचा प्रवाह पायऱ्यांप्रमाणे कॅस्कॅडिंग खाली येतो, ज्यामुळे तिथे नैसर्गिक छोटे तलाव तयार झालेले आहेत. साहसी खेळ या खडकाळ भाग आणि पाण्याच्या खोलीमुळे येथे ट्रेकिंग, रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग आणि क्लिफ जम्पिंग म्हणजेच उंचीवरून पाण्यात उडी मारणे सारखे साहसी खेळ खेळले जातात. या धबधब्याला अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा धबधबा दाट झाडी आणि डोंगरांनी वेढलेला असल्याने तिथे शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला मिळते. धबधब्याचा डोह खोल आणि काही ठिकाणी 60 ते 80 फूट एवढा खोल असल्यामुळे पोहताना किंवा उडी मारताना लाईफ जॅकेट वापरणे अत्यंत गरजेचे आहे. या ठिकाणी खाण्यापिण्याची सोय नसल्यामुळे स्वतःचे अन्न आणि पाणी सोबत ठेवावे. धबधब्याला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे पावसाळ्यात. धबधबा रौद्र रूप धारण करतो, परंतु सुरक्षितरित्या फॅमिली सोबत येथे भेट द्यायची असल्यास सर्वोत्तम कालावधी म्हणजे ऑक्टोबर ते मे हा काळ उत्तम मानला जातो. अशा तऱ्हेने आम्ही धबधब्याच्या खोल पाण्यामध्ये दबादब उड्या मारून दिवसभर गरम झालेलं शरीर आणि मन शांत करून घेतलंय. धबधब्याच्या पाण्यामध्ये उड्या मारल्यानंतर आमचा दिवसभराचा थकवा दूर झाला. मित्रांनो, निसर्गाने आणि विशेषतः महाराष्ट्राच्या भूमीने आपल्याला असे खूप सारे नैसर्गिक सौंदर्य दिलेलं आहे. त्या गोष्टीचा आपल्याला फक्त आनंद घेता आला पाहिजे. शेवटी आम्हाला बराच दूर परतीचा प्रवास करावायचा असल्यामुळे आम्ही इथून न राहता काढता पाय घेतला. मित्रांनो, आजचा आमचा प्रवास कसा वाटला याबद्दल तुम्ही नक्की सांगा. भेटू पुढच्या प्रवासात, पुढच्या डोंगरावर, किल्ल्यावर, भ्रमंतीवर. तोपर्यंत मित्रांनो, फिट राहा, स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या आणि वेळ मिळाल्यास असा निसर्गाच्या सानिध्यात जाण्याची संधी कधीही दवडू नका. येतो रजा. तोपर्यंत सर्वांना मानाचा जय शिवराय.